आत्माराम, मालक, तुझी पोरगी म्हणजे 100 नंबरी सोना आहे रे. मी समजूच शकलो नाही तिला. श्रीमंतीची, अहंकाराची झापडं आली होती डोळ्यावरती, पण तुम्ही ती उतरवलीत. माझी जागा कुठे आहे ते मला कळलं. डोळे बंद करून सुद्धा जे दिसतं ते उघड्या डोळ्यांनी पण मी पाहू शकलो नाही रे. खूप त्रास दिलाय मी तुम्हाला, खूप त्रास दिला. गुन्हेगार आहे मी तुमचा. माफी मागण्याची खरं तर माझी लायकी नाहीये, पण तरीही जमलं तर माफ करा. अहो मोठे मालक, अहो माफी मागून आम्हाला लाजवू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. खरं बोलतोय मी, मनापासून बोलतोय. त्या स्फोटाची आग जरी मला शिवली नसली तरी त्या स्फोटामध्ये रावसाहेब नगरकर जळून खाक झालाय. आता उरलाय तो फक्त तुमच्या सगळ्यांचा दादा. विश्वास ठेवा माझ्यावर. घाबरू नकोस आता. मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतेस तू. वैजयंती, सगळा द्वेष, सगळा राग, संताप, चिडचिड सगळं आता संपलंय. मुक्ताला समजाव, तिची काळजी घेण्यासाठी आता सासरा नाही बाप उभा आहे. आणि बाप मुलांची काळजी घेतो ते त्याचं कर्तव्य असतं. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन, कितीही पैसे खर्च करेन, शेवटी हिऱ्याची पारख जोहरीलाच असते. तुझा विश्वास बरोबर होता. सारंग, तुझा जो हट्ट होता की मुक्ताशीच मला लग्न करायचंय, तो हट्टही योग्य होता. मीच ओळखण्यात कुठेतरी चूक केली. त्यामुळे आजपासून या घराची सून होण्याची लायकी फक्त मुक्ताची. आता या क्षणापासून तुला मी माझी सून म्हणून स्वीकारतो. तू आता फक्त मुक्ता नाहीयेस, सौ मुक्ता सारंग नगरकर. आता मला खूप कामं करायचे. तुमच्या लग्नाची तयारी करायची, सभागृह बुक करायचे, सगळी लग्नाची तयारी, विधींची तयारी करायची. विधिवत तुझं लग्न करायचंय सारंगशी. तर आता मला कामाला लागलं पाहिजे. समाजमान्य तुमचा विवाह होणार धूमधडाक्यात. चला व्याही शिंदे, कामाला लागा. दादा, अरे काय करतोयस हे तू? तुला हे कळतंय ना तू काय करतोयस ते? कळतंय ना काय करतोय ते? ह्या दोघींना मोठा धक्का बसलाय. ह्यांचा बी विश्वास नाही तुझ्यावर. रावसाहेब जन्मात असं काही करूच शकत नाही असंच वाटते त्यांना. माझा विश्वास नाही तुझ्यावर. ह्याच्या मग तुझा काहीतरी डाव असणार असंच मला वाटतंय. मला माहिती तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये.
बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण मी वागलोयच तसा. आता काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल सांगा? असं मग मुक्ताची हात जोडून माफी माग. नाही, नको. तू शांत बस. गप गुमान मुक्ताची माफी माग आणि तिला या घरची सून म्हणून तिला आशीर्वाद दे. खरं तर तुझी माफी मागायची मला लाज वाटते. जमल्यास मला माफ कर. अहो नाही, आजी नका परीक्षा बघ. माझ्या विश्वास आहे ते खरं बोलते. उलट मीच तुमची माफी मागते. तुम्हाला उलट सुलट बोलले, लय वेळेला तुमचं मन दुखावलं. मीच माफी मागते. माझी लढाई कधीच तुमच्या विरोधात नव्हती. मला ना कधी जिंकायचं होतं ना तुमच्या विजय मिळवायचा होता. माझी लढाई फक्त चुकीच्या प्रथा, नियम यांच्या विरोधात होती. हो, तुम्ही नका माफी मागू. आई राजा, मालक, तुम्ही खरंच लय मोठे आहात मालक. तुम्ही आभाळासारखं आहात, आभाळासारखं. आभाळाला पाजर फुटला ना मालक की सारं रान कसं हिरवगार होऊन जात. तर तुम्ही बघा मालक, तुमचं घर पण हे कसं असं बहरून निघाल बघा. माया डोळ्यात देखत माया मुक्ताला तुम्ही या घरची सून म्हणून स्वीकारलं. मायासारख्या बापाला अजून काय पाहिजे? मोठे मालक, वैजयंती, तू म्हणालीस ते बरोबर होतं. आज जर मी इथे आलो नसतो तर माझ्यातला माणूस मेला असता. थँक्यू, थँक्यू माझ्यातला माणूस जिवंत ठेवल्याबद्दल.